27 फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो। त्यानिमित्ताने हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी भाषा दिनाच्या औचित्यावर आपण या व्हिडिओतून मराठी भाषेतील काही खास प्रसिद्ध दर्जेदार पुस्तकांबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुम्ही एकदा तरी वाचलीच पाहिजे। मृत्युंजय मराठीतील प्रसिद्ध कादंबऱ्यांपैकी एक असलेल्या या कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत। महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेवर आधारित ही मराठी कादंबरी आहे। ययाती वि स खांडेकरांची ययाती ही प्रसिद्ध कादंबरी पौराणिक घटनांवर आधारित आहे। या कादंबरीतील प्रमुख पात्र म्हणजे ययाती, देवयानी, शर्मिष्ठा आणि कच। वि स खांडेकरांच्या या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने आणि जनपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित श्रीमान योगी ही ऐतिहासिक कादंबरी आहे। रणजित देसाई यांनी या उत्कृष्ट कादंबरीचं लेखन केलं। बटाट्याची चाळ महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून पु ल देशपांडे सर्व परिचित आहे। त्यांचं बटाट्याची चाळ हे पुस्तक अगदी कोणीही वाचू शकतं, इतक्या सहज आणि सोप्या भाषेत ती पुलंनी लिहिलं आहे। पानिपतचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास तुम्ही हे पुस्तक वाचू शकता। पानिपतावर झालेल्या तिसऱ्या युद्धाची कथा यात आहे। व्यक्ती आणि वल्ली हे पु ल देशपांडे यांनी केलेल्या काही पात्रांच्या वर्णनांचा संग्रह। ही सर्व पात्र आयुष्यातील खऱ्या व्यक्तींवर आणि घटनांवर आधारित आहेत। या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता। श्यामची आई प्रत्येक घरात आवर्जून असलं पाहिजे आणि प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असे हे पुस्तक। साने गुरुजींनी लिहिलेलं हे पुस्तक मराठी साहित्यातील अजरामर कलाकृतींपैकी एक आहे। या पुस्तकात आईचं प्रेम आणि आईने आपल्या मुलांना दिलेली शिकवण आहे।